पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पिण्याचं पाणी तसंच सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणी पातळी खालावली आहे। कासारसाई धरणामध्ये यावर्षी आजच्या तारखेला 37.98% पाणीसाठा आहे। मागच्या वर्षी आजच्या तारखेला 27.33% इतकाच पाणीसाठा होता। सध्याचा पाणीसाठा जूनच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे। वातावरणातील उष्णता आणि बाष्पीभवन यामुळे कासारसाई धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय आणि त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन आता करण्यात आलंय। तर पुणे जिल्ह्यातील पवना धरणातील पाण्याची पातळी सुद्धा खालावली आहे। पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जातो। पवना धरणात सध्याचा पाणीसाठा 34.96% आहे। वेळेत पाऊस झाला नाही तर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी सागर शिंदे यांच्याकडून। सागर, वाढतं तापमान आहे त्यामुळे बाष्पीभवन झपाट्याने होतंय, पण त्याचा परिणाम आता पाणीसाठा कमी होण्यावर होतोय। याचं नियोजन नेमकं कसं केलं जातंय? नागरिकांना नेमक्या काय सूचना पाण्याच्या वापरासंदर्भात दिल्या जात आहेत? नक्कीच रिद्धी, मावळ तालुक्यातील 50 गावांना तसेच हिंजवडी आयटी हब आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं जे महत्वाचं धरण आहे ते पवना धरण आहे आणि याच पवना धरणाची पातळी आता खालावली असून पवना धरण आता सध्या 34.96% आला असून त्या ठिकाणी मागच्या वर्षी आजच्याच तारखेला हा पाणीसाठा 34.12 असा होता। मात्र वेळेस पाऊस सुरू झाला नाही तर मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवडकरांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागेल। यासाठी पाटबंधारे विभागाने खात्याने नागरिकांना उन्हाळ्यात पाणी बचत करण्याचे आवाहन केले आहे। जी सागर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।